दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी पुण्यात खलबतं. रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हेंसह अजित पवारांची बैठक. भेटीत फक्त प्राथमिक चर्चा झाली असून बैठकीचा तपशील वरिष्ठांना कळवणार, अमोल कोल्हेंची माहिती. पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादीची बैठक पार पडली. अमोल कोल्हे आणि रोहित पवारांची अजित गव्हाणे यांच्याशी चर्चा. राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या जागी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचीही जागांची मागणी. महाराष्ट्रात कुठेही घड्याळासोबत, धनुष्यबाणासोबत, पतंगासोबत किंवा अजून कोणत्या इतर पक्षासोबत जाण्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय हा झाला नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीची शक्यता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काढली खोडून. शिंदेंच्या शिवसेनेचा राज ठाकरेंना मोठा दणका. प्रकाश महाजन आज करणार शिवसेनेत जाहीर प्रवेश. छत्रपती संभाजीनगरात शिवसेना आणि भाजपमधील जागा वाटपाचा तिढा कायम. भाजप 55 जागांवर लढण्यासाठी आग्रही. भाजपनं दिलेल्या 35 जागांचा प्रस्ताव शिवसेनेला अमान्य. वसई विरारमध्ये महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला. भाजप 91 तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 24 जागा लढवणार. पुढच्या 48 तासात भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत असताना काँग्रेसची नवी खेळी. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचित सोबत आघाडी करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. ठाण्यात एकनाथ शिंदेंना धक्का. शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा. निकटवर्तीय कार्यकर्त्याच्या हकालपट्टीनंतर मीनाक्षी शिंदे होत्या नाराज. बांगलादेशात एका आठवड्याच्या आत आणखी एका हिंदू तरुणाची हत्या. अमृत मंडल नामक तरुणाची जमावानं केली हत्या. परिसरात तणावाचं वातावरण. आणि आजपासून रेल्वे प्रवास महागला. 500 किलोमीटरपेक्षा अधिकच्या प्रवासाचं तिकीट आता 10 रुपयांनी महागलं. नवी मुंबईमध्ये युतीची चर्चा फिसकटल्याची माहिती आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचं इच्छुकांना संकेत दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये एकमत होऊ न शकल्याचं सूत्रांनी सांगितलंय. नवी मुंबईच्या जागा वाटपात शिवसेनेकडून 57 जागा मागण्यात आल्या होत्या, तर भाजपकडून बैठकीत 111 पैकी 91 जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आला. बैठकीत जागा वाटपाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्ष आक्रमक झाले. प्रकाश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. आता महाजन आज सकाळी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. शिंदेंच्या ठाण्याच्या निवासस्थानी हा प्रवेश होणार आहे आणि या प्रवेशानं शिवसेनेनं मनसेला जोरदार धक्का दिलाय. दोन्ही ठाकरे बंधूंची युती होताच मनसेला खिंडार पाडण्यात शिवसेनेला यश आलंय.